नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सकाळी आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 22 फेब्रुवारी 2026 वार रविवार गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला होते। त्याचबरोबर भाजीपाल्यांचे दर ही आपल्याला कमी जास्त झालेली पाहायला मिळतात। इतरही काही शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेली पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पिंगडेजी तसे ब्ल्यूडेजीची क्वालिटीनुसार दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते। आवक जास्त वाढल्याचा परिणाम आपल्याला दरावरती पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील आपल्याला पिंगडेजी ब्ल्यूडेजीचे दर पाहायला मिळतात। टेटसची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील टेटससाठी दर पाहायला मिळतो। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील सनफ्लॉवरचे दर पाहायला मिळतात। गुलछडी स्टिकची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। झेंडूची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर लाल झेंडूची आवक जर पाहिलं तर कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला 30 ते 32 रुपयाच्या दरम्यान उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जेथे 15 ते 20 रुपयापासून देखील लाल झेंडूसाठी दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। अस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये अस्टरसाठी साधारणतः दर येते 70 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 40 ते 30 रुपयापासून देखील अस्टरसाठी दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः दर जे आहे 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील बिजलीसाठी दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी साधारणतः दर जे आहे 40 ते 50 रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पाहायला मिळतो। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये जम्बो साईज मध्ये साधारणतः 4 ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 1 ते 2 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। लाल गुलाबसाठी साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील लाल गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर कलर गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टॉप क्वालिटीमध्ये 150 तर हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील कलर गुलाबसाठी दर पाहायला मिळतो। कांद्यांची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये साधारणतः 200 गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळतात। एका दुसऱ्या बकरसाठी 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालांची देखील आवक आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। तर हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला बरेच दिवसापासून 12 ते 13 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळते। तळेगाव बटाट्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 11 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 8 ते 9 रुपयापासून देखील तळेगाव बटाट्यांचे दर पाहायला मिळतात। इंदोर बटाट्यांची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पाहायला मिळतात। हिरवळीची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 50 ते 55 रुपयापासून देखील आपल्याला हिरवळीची दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी पण चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवळीचे दर जे बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे आहे 10 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळते। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये मेथी कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे गावरान कोथिंबीरसाठी 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलके माल जे 7 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। विलायती कोथिंबीरसाठी 5 ते 7 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील दोडक्याचे दर पाहायला मिळतात। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला मिळतो। पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाहायला मिळतो। पुनेरी गवारची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पुनेरी गवारसाठी साधारणतः दर जे आहे
100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील दर पाळवतात. तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील तोडण्यासाठी दर पाळवतात. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पाळवतात. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः 60 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील शेवग्यासाठी दर पाळवते. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः 12 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील डांगरचे दर पाळवतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाळवतोय. जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाळवतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 3 ते 4 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाळवतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे आहेत साधारणतः 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाळवतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे आहेत साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलके माल जे ते 30 ते 35 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाळवतात. टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहेत साधारणतः 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला टॉप क्वालिटीमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाळवते. तर सरासरीमध्ये 10 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात टोमॅटोची विक्री होताना पाळवते. हलके माल जे ते 5 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाळवतात. दुधी भोपळ्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 4 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाळवतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाळवतोय. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील कारल्याचे दर पाळवतात. वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वालगावडीचे साधारणतः दर येते 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापर्यंत दर पाळवतोय. फाफडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः दर येते चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाळवते. बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 तर हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील बेटाचे दर पाळवतात. काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीसाठी 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. एका दुसऱ्या वक्तासाठी 12 रुपयापर्यंत देखील दर पाळवते. हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला दर पाळवतात. तर चायना काकडीसाठी साधारणतः 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला हिरव्या तसेच पांढऱ्या चायना काकडीचे दर पाळवतात. हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील दर पाळवतात. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाळवतात. सुटपांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपांचे साधारणतः 16 ते 17 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलके माल येतो 10 ते 12 रुपयापासून देखील दर पाळवतोय. चिकूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलके माल येते 25 ते 30 रुपयापासून देखील चिकूसाठी दर पाळवतोय. अंजीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतोय. हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पाळवतोय. पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती पपईची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाळवतात. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहेत साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला खरबूजसाठी दर पाळवते. हलके माल जे ते बऱ्यापैकी आपल्याला मार्केटमध्ये पाळवते. त्याचबरोबर कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडसाठी दर पाळवतात. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 400 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. तर लहान साईज मध्ये हलके माल जे ते 120 ते 150 रुपयापासून देखील आपल्याला दर पाळवते. आवक मार्केटमध्ये थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला चढ उतार कायम पाहायला मिळते. संत्रीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 140 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलके माल जे ते
50 ते 60 रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईज मध्ये संत्रीसाठी दर पाहावतोय. पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटी मध्ये पेरूसाठी साधारणतः दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी साधारणतः 70 ते 75 रुपयापर्यंत पिंक तायवान तसेच VNR पेरूसाठी दर पाहावतोय. तर कलिंगड पेरूचे दर जे आहेत 120 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. हलके माल जे 100 रुपयापासून देखील कलिंगड पेरूचे दर पाहावतात. लिंबांची आवक वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरावरती देखील आज घसरण पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे आहेत 50 तर हलक्या मालासाठी साधारणतः दर जे आहेत 30 ते 40 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांसाठी दर पाहावतात.